बंदची हाक देण्यात आली आहे। माढ्याच्या कुरडू गावातील मुरुम उपसा प्रकरणात खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी गावाची बदनामी केल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। मोहिते पाटलांनी कुरडूची बीडशी तुलना केल्यामुळे ही गावाची बदनामी झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। दरम्यान ग्रामस्थ आज खासदार मोहिते पाटलांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवतात आणि त्या पार्श्वभूमीवर कुरडू गाव बंद ठेवण्यात आलंय। प्रशासनानं दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची सुद्धा या ग्रामस्थांची मागणी आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप शिंदे यांच्याकडून। संदीप, काय सांगाल? सध्या या ठिकाणी गावकरी जमलेले आहेत, काय त्यांच्या भावना आहेत, काय आजच्या या बंद संदर्भात त्यांचं म्हणणं आहे? मोहिनी, ज्या पद्धतीने आपण पाहतो की 10 ते 12 दिवसापासून राज्यभरात गाजत असलेलं कुरडू जे आहे ते आज संतप्त भूमिकेत आहे। आपण जर पाहिलं तर माढ्याचे खासदार असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुरडू गावाला जी आहे ती बीडची उपमा दिल्यामुळे संतप्त झालेले गावकरी या गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकवटल्याचं पाहायला मिळते। आणि ज्या पद्धतीनं गाव सकाळी पहाटेपासूनच जे आहे ते गाव बंद ठेवण्यात आलेलं आहे। उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक कुरडूकर या बंद मध्ये सहभागी झालेला पाहायला मिळत आहे। सगळे हे जे आपण पाहताय ते कुरडू गावकरी आहेत। आपल्यासमोर काही गावकरी आहेत, काय सांगाल? एकीकडे अजितदादांचा कॉल व्हायरल, दुसरीकडे बेकायदेशीरचा ठपका, आता काय नेमकी आणि बीडची उपमा? अजितदादांना मुळात तर कॉल केलेला होता की जे प्रशासन आणि गावकऱ्यामध्ये जे वादविवाद निर्माण होऊ नये यासाठी पहिला मुद्दा हा अजितदादांनी कॉल करून तिथं कुठेतरी त्यात मध्यस्थी केली होती। मुंबईचा माहोल खराब आहे आणि ते कुठेतरी हा पण शेतकऱ्यांचा मुद्दा परत नंतर कुठेतरी येऊ नये। तुम्ही जी काय कागदपत्र आहेत ते लिगल आहेत की अनलिगल आहेत हे तपासून या ठिकाणी तुम्ही कारवाई करा किंवा थांबवा, ह्या प्रकारचे आदेश अजितदादांनी दिलेले होते। काय भूमिका यापुढची असणार आहे? प्रशासनाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द झाला। तहसीलदार साहेबांनी मुळात तर त्यांची स्वतःची कातडी वाचवायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला दिसतो, केविलवाना प्रयत्न केलेला दिसतोय। आपण एकदा बीडीओ साहेबांकडे जावावं आणि बीडीओ साहेबांनी जो काय अहवाल दिलाय कुरडूचा तो एकदा पाहण्यात यावा। तो अहवाल त्या ठिकाणी व्यवस्थित आहे। आमचे 2024 जरी काम मंजूर असलं तर त्याची मुदत 2026 पर्यंत आहे आणि ती वर्क ऑर्डर जी आहे ती वर्क ऑर्डर ही जी आहे त्याची मुदत त्या ठिकाणी संपलेली आहे, त्याची मुदत वाढ। एकूणच धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी, या प्रतिक्रियांसाठी। आपण पाहतोय माढ्यामध्ये कुरडू गावात आज बंदची हाक देण्यात आली आहे। दरम्यान कुरडूतील मुरुम उपसा प्रकरणी आता हे उत्खनन बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। माढ्यातील कुरडू गावातील मुरुम उपसा प्रकरण राज्यभरात चांगलंच गाजतंय। मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत घटनेचा अहवाल मागवला होता। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांना अहवाल देण्याचे आदेश दिल्यानंतर तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना 3 पानी अहवाल पाठवलाय।